आज आपण केलेला आहे मूग आणि नाचणी याचे डोसे। तर सर्वात आधी मूग, चवळी आणि मसूर हे रात्रभर भिजत घालून त्यांना मोड आणलेले आहेत। हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे हे आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता आपण वाटलेली जी भरड आहे कडधान्याची ते आपण टाकून घेऊया आणि गरजेनुसार पाणी टाकून मिश्रण जे आहे आपलं पातळ करून घेऊया। ज्याप्रमाणे डोशाला पीठ लागतं त्याप्रमाणे आपण हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण आंबट 2 ते 3 चमचे दही टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून एक 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपला तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। त्याच्यात तूप पसरून आपण जे कडधान्याचं आणि नाचणीचं जे डोसाचं जे बॅटर केलं होतं ते तव्यावर व्यवस्थित पसरून घेऊया। ज्याप्रमाणे आपण डोसा पसरून घेतो त्याप्रमाणे व्यवस्थित आपण डोसा करून घेऊया। एक 2 ते 3 मिनिटांनी आपण ह्यावरती तूप सोडून घेऊया। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता। हा डोसा आपण डाएट स्पेशलसाठी बनवत आहे, त्याच्यामुळे मी तुपाचा वापर केला आहे। आता आपला डोसा खालून पूर्णपणे भाजला गेलेला आहे। आता आपण दुसरी बाजूही आपण त्याची व्यवस्थित भाजून घेऊया। दुसरी बाजूही आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता ह्यावरती आपण जो पोडी मसाला असतो तो टाकून घेऊया। जर पोडी मसाला नसेल तर आपल्याकडे जो सांबार मसाला असतो तो सांबार मसाला आपण ह्यावरती टाकून घेऊया। आता ह्याच्यावरती बारीक चिरलेला कोबी आणि गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा हे आपण टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाका, नाही टाकलं तरी हा डोसा खूप छान लागतो खायला। आता ह्यावरती एक चीज क्यूब आपण किसून टाकलेला आहे। डोसा करताना आपण ह्यावरती झाकण ठेवायचं नाहीये। आता चीज आपण सगळीकडे आपण व्यवस्थित किसून घेतलेला आहे। आता 2 ते 3 मिनिटांनी चीज आपलं वितळल्यानंतर डोसा आपण फोल्ड करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। आता ह्यावरती पुन्हा आपण थोडंसं तूप लावून घेऊया। आपल्या आवडती चटणी किंवा दही सॉस सोबत खाऊ शकता।